नमस्कार मित्रांनो. तुळ राशीच्या 8व्या स्थानात म्हणजे ज्याला आपण मृत्यू स्थान म्हणतो, त्यामध्ये गुरु हा मे महिन्यामध्ये आलेला आहे. तिथेच त्याचं भ्रमण असणार आहे. याचप्रमाणे मंगळ जो ग्रह आहे हा तुमच्या 6व्या स्थानातून 7व्या स्थानात येणार आहे. रवी, बुध, शुक्र जे की तुमच्या 8व्या स्थानात किंवा मृत्यू स्थानात भ्रमण करता आले ते भाग्यस्थानात येणार आहेत. आणि या सर्व ग्रहांचा जो प्रभाव परिणाम आहे हा तुमच्या एकंदरीतच आरोग्यावरती, गृहसौख्यावरती, रिलेशनशिपवरती, वैवाहिक जीवनावर, त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात कशा प्रकारे असणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर जून 2024 करता जर सांगायचं झालं तर आरोग्याबद्दल थोडा विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, हा दिनांक 13 तारखेनंतर तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे गुरु, हा गुरु खरं तर तुमच्या राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह आहे. हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि पुढचं येणारे संपूर्ण वर्ष हा तुमच्या 8व्या स्थानातच भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच पाहायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचं जे शारीरिक स्वास्थ्य आहे हे बऱ्याच प्रमाणात चांगलं राहील. जर का तुम्ही तुलना केली मे महिन्यामध्ये किंवा एप्रिल मे मध्ये थोडंसं स्ट्रेस सेक्शन जास्त प्रमाणात जाणवलेलं होतं, शारीरिक दुखापती सुद्धा तुम्ही पाहिल्या होत्या, परंतु या महिन्यात तशी काय काळजी करू नका. तुम्हाला शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या बराचसा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये दिसून येईल. फक्त इथे एकच गोष्ट महत्त्वाची आहे की थोडंसं तुम्हाला 13-14 तारखेपर्यंत थांबायचं आहे. साधारण 14-15 तारखेनंतर बऱ्याच प्रमाणात तुम्ही ऍक्टिव्ह राहाल. तुमच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक एक जो कॉन्फिडन्स म्हणतो, आत्मविश्वास म्हणतो, हा तुमच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. महत्त्वाची कामं तुमची मार्गी लागताना दिसून येतील. परंतु तोपर्यंत म्हणजे 15-16 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचे जर का तुम्हाला थोडंफार जरी लक्षात समज तुम्हाला दिसलं तर लगेचच्या लगेच डॉक्टरी इलाज करणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे मंगळ, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 2 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. पंचमस्थ जो शनी आहे, जो की तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह आहे, हा पंचम स्थानामध्ये स्वतःच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. 30 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय, 13 तारखेनंतर भाग्यस्थानातच भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं आणि हा जो रवी आहे म्हणजे तुमचा जो लाभेश आहे रवी, हा सुद्धा तुमच्या अष्टमात भ्रमण करतो आहे आणि दिनांक 15 तारखेनंतर तो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर आर्थिकदृष्ट्या हे जे 4 ग्रह आहेत हे तुमच्या राशीकरता अत्यंत महत्त्वपूर्ण त्याचं बल आहे आणि त्या महत्त्वपूर्ण जबाबदारी ते पार पडतात. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये आर्थिकदृष्ट्या अजिबात काळजी करू नका. हा संपूर्ण महिना आर्थिकदृष्ट्या अतिशय व्यवस्थित आहे. काही प्रॉब्लेम वगैरे येणार नाही. मे महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं होतं की खर्च, अनावश्यक अतिरिक्त खर्च हे तुमचे जास्त प्रमाणात झालेले होते. या महिन्यात असं काय होणार नाही. तुमची जी आवक आहे ती व्यवस्थित करणार आहे. फक्त थोडासा खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. साधारण 15-16 तारखेनंतर तुमचं फिरणं वगैरे थोडंसं जास्त होईल. लॅविश लाईफस्टाईल जगणारे तुमची रास आहे, त्यामुळे थोडंसं जे खर्च आहे किंवा जे स्पेंडिंग ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. तर साधारणतः तुमच्या राशीचा जो चतुर्दश आहे शनी, जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. काळजी करू नका. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. इथे एकच गोष्ट सांगावीशी वाटते की 30 तारखेनंतर हा जो शनी आहे, जो की तुमचा चतुर्दश आहे, हा जो मार्गी आहे तो वक्री होणार आहे. तर घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असेल, त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. लव्ह लाईफबद्दल आपण थोडासा विचार करू. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं, काळजी करू नका. तुमचं लव्ह लाईफ अतिशय स्मूथ चालेल, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे येणार नाहीत. मात्र साधारण पुढच्या महिन्याच्या म्हणजे जुलैच्या सुरुवातीपासूनच थोडंसं तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती आहे त्याच्यामध्ये मतमतांतर किंवा मतभिन्नता वगैरे दिसून येईल. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही. थोडंसं तुम्हाला अलर्ट राहायला लागेल. छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात घ्या. तुमच्या राशीकरता गुरु जो आहे हा अष्टमात भ्रमण करतो आहे, त्याच्यामुळे छोटे मोठे अडथळे हे कायम तुम्हाला दिसून येतील. परंतु तुमची जी रास आहे ही स्टर्डी रास आहे किंवा समतोलत्व राखणारी रास आहे, समजून घेणारी रास आहे. तर त्या अन्वये तुम्हाला या गोष्टी थोड्याशा व्यवस्थितपणे हाताळणं गरजेचं राहील. या समूहाच्या गर्भवती महिला त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. या महिन्याच्या साधारण 16-17 तारखेनंतर बऱ्याच प्रमाणात तुम्ही ऍक्टिव्ह राहाल. त्या दरम्यान स्वतःला शारीरिकतेच्या बाबतीत थोडीशी लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्याच्यासाठी हा कालावधी उत्तम राहील. त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाहीत. त्यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर इथे थोडी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की तुमचा जो वैवाहिक जीवनाचा जो कारक आहे मंगळ, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 2 तारखेनंतर हा स्वतःच्या राशीमध्ये सप्तम स्थानामध्ये येणार आहे. परंतु सप्तम स्थान जे आहे हे मंगळाकरता तेवढंच चांगलं स्थान मानलं जात नाही. तिथेच मंगळ स्वतःच्या राशीत येणार आहे. ते एक गोष्ट लक्षात घेण्यासाठी आहे ती म्हणजे जर का तुम्ही विवाहित असाल
तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध या दरम्यान ताणले जाण्याची शक्यता आहे. पुढचे जवळजवळ 1.25 ते 1.5 महिने अशाच प्रकारचा तुम्हाला अनुभव आहे. तुम्हाला बऱ्याच प्रमाणात वाटेल की तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत तुमच्यावरती हावी झालेले आहेत विचारांनी आणि तुमच्या दोघांमधले जे मतवैचित्र आहे थोडंसं टोक गाठतायत, परंतु टोक गाठणार नाही, काळजी करू नका. तरी सुद्धा जसं मगाशी मी सांगितलं तुमची जी रास आहे ती मॅच्युअर्ड आहे किंवा समतोलत्व राखणारी आहे. इथे सुद्धा त्या गुणाचा तुम्हाला उपयोग करून घ्यावा लागेल. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. यासोबत तुमचं जे काही कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात काही काळजी करू नका, त्याच्या बाबतीत काही मोठे प्रॉब्लेम येणार नाही. फक्त इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्याच्या जवळजवळ 14-15 तारखेपर्यंत तुम्हाला थोडंसं स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या वेगळ्या झालेल्या तुम्हाला दिसून येतील. गेल्या साधारण 3-4 महिन्याचा कालावधीची जर का तुम्ही तुलना केली तर 15-16 तारखेच्या नंतरचा तुमचा जो माइंडसेट असेल, तुमची जी मानसिकता असेल, विचार असेल, तुम्ही केलेल्या कामाचा जो ओळख असेल आणि तुमचे मांडलेले अंदाज बरोबर ठरणं, गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणं, अशा प्रकारचे अनुभव साधारण 16-17 तारखेनंतर यायला लागतील आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही एक कॉन्फिडंट तुम्ही दिसून या. तर तोपर्यंत थोडंसं स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल, त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल. जसं की दिनांक 4 तारखेला रवी शुक्राची युती आणि बुध गुरुची युती तुमच्या अष्टम स्थानामध्ये होणार आहे. लक्षात घ्या, ही थोडी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. अष्टम स्थान आहे, यामध्ये तुम्हाला अनपेक्षित लाभ वगैरे मिळू शकते, मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला रवी आणि शनीचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. रवी जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि शनी तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. दोघांचा केंद्रयोग होणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे दिनांक 14 तारखेला रवी आणि बुधाची युती तुमच्या अष्टमात होणार आहे. रवी जो की तुमच्या षष्ठेश आहे, जो बुध तुमच्या भाग्येश आहे, दोघांची युती तुमच्या अष्टमात होणार आहे. इथे एक गोष्ट तर चांगली राहील की साधारण अनपेक्षित लाभ वगैरे मिळणं, हा प्रकार खूप चांगल्या प्रकारचा तुम्हाला या दरम्यान दिसून येईल. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला बुध शुक्राची युती तुमच्या भाग्यस्थानामध्ये होणार आहे आणि त्याच्याबरोबर केंद्रयोग तुमचा षष्ठातला नेपच्यून करणार आहे. बुध शुक्राची युती अतिशय उत्तम राहील. म्हणजे तुमचा माइंडसेट चेंज होईल. तुम्ही मांडलेले काय अंदाज बरोबर ठरतील. तुमचे काही विचार प्रत्यक्षात समोर येतील. यासोबत जे धार्मिक आध्यात्मिक मार्गामध्ये आहेत त्यांना सुद्धा काय चांगले इंट्युशन येतील, अंतःप्रेरणा वगैरे येऊ शकतील. इथे एकच गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे या दरम्यान व्हायला लागतील, परंतु या म्हणजे साधारण 17 तारखेच्या आसपास ते प्रत्यक्ष रूपात इम्प्लिमेंट करू नका, कारण तिथे थोड्याशा गोष्टी वेगळ्या होण्याची शक्यता आहे. तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे असेल तर त्यानंतर तुम्ही करू शकता, परंतु 17 तारखेच्या आसपास करू नका. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला रवी आणि नेपच्यूनचा केंद्रयोग होणार आहे. रवी जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, जो नेपच्यून तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. थोडंसं तुमची जी सामाजिक इमेज आहे याला धक्का लागण्यासारखे वगैरे प्रसंग या दरम्यान तयार होऊ शकतील. काळजी घ्या, कारण तुमची जी रास आहे समाजात वावरणारी रास आहे. त्यामुळे अशा काही गोष्टी अनपेक्षितपणे होते, म्हणजे त्यामध्ये तुमचा काय हात नसेल, परंतु तुम्हाला न समजता न कळता या ज्या गोष्टी त्या होऊ शकतील. तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. सामाजिक इमेजला धक्का लागण्यासारखे काही प्रसंग डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे दिनांक 26 तारखेला बुध आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय उत्तम, अतिशय शुभ फलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. बुध जो ग्रह आहे तुमच्या राशीचा भाग्यश आहे, व्ययश आहे, आणि जो शनी आहे तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह आहे. दोघांचा त्रिकोण अतिशय शुभ फलदायी राहील. खास करून धार्मिक आणि आध्यात्मिक मार्गामध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांना चांगले अनुभव येतील. तुम्हाला नवनवीन काही चांगल्या संधी मिळतील. ज्याचप्रमाणे भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. ज्या गोष्टी बऱ्याच कालावधीपासून होत नव्हत्या, त्याच्यामध्ये अडथळे येत होते, अशा प्रकारच्या काही गोष्टी या दरम्यान मार्गी लागतील. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर शनी बुधाचा हा जो त्रिकोण योग आहे हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी किंवा भाग्यप्रद असा दिसून येईल. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे तुमच्या 8व्या स्थानात होणार आहे वृषभ राशीमध्ये. दिनांक 6 तारखेला जी पौर्णिमा आहे ती 22 तारखेला आहे. लक्षात घ्या, 6 तारखेच्या आसपास स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वन काढू शकतील. काळजी घ्या. महत्त्वपूर्ण कामं करू नका. तसं पण पाहिलं तर अमावास्या आणि पौर्णिमे दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं, त्यामुळे आपण जास्त भावनातीत किंवा इमोशनल होऊन जातो, आणि ज्यावेळेस तुम्ही इमोशनल होता त्यावेळेस घेतले गेलेले निर्णय हे चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्या दरम्यान थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा विवादात जाऊ नका. एकंदरीत सांगायचं झालं तर या महिन्यात सकारात्मक बाजू अशी आहे की गेल्या 3-4 महिन्याचा जर का तुलना केली तर हा जो महिना, हा महिना तुमच्यासाठी बराचसा सुखकर असा होणार आहे. काहीतरी आशा तुमच्या पल्लवीत येतील, काहीतरी गोष्टी तुमच्या मार्गी लागतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हरवलेला जो कॉन्फिडन्स आहे हा पूर्ववत तुम्ही मिळवू शकाल. कामं तुमची त्या मानाने साधारण 16-17 तारखेनंतर सहजपणे होताना दिसून येतील.
आपल्या या संदर्भातले मत काय आहे, आपले अनुभव किंवा विचार काय आहेत ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.